BCN News clarification: no official verification of viral video. A video allegedly related to Women's Liberation Front President Savita Wagh is currently going viral on social media, sparking widespread for discussion at various levels. However, BCN News does not confirm the authenticity of this video in any manner. The claims, content, and incidents shown in the video have not yet been independently verified. BCN News remains committed to responsible journalism and avoid publishing unverified or misleading information. Therefore, viewers are urged not to believe or spread rumors until official confirmation or clarification is provided by the authorities. Further updates will be published only after verified and reliable information becomes available. महिला मुक्ती मोर्चाच्या अध्यक्षा सविता वाघ यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमुळे आधीच वादात असलेल्या प्रकरणाला नवीन ट्विस्ट मिळाला आहे. व्हिडिओमध्ये सविता वाघ यांनी अत्यंत आक्रमक भूमिकेतून चाकणकर यांच्यावर थेट निशाणा साधत विविध आरोप मांडले आहेत. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. दरम्यान रुपाली चाकणकर यांच्या भोवती आधीपासूनच वादाचे सावट आहे. एक गंभीर प्रकरणात त्यांच्यावर पीडितांना धमकवल्याचे आणि इतर आरोप झाल्यामुळे त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची ही माहिती समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून विरोधक आक्रमक झाले आहेत. सविता वाघ यांच्या या व्हिडिओनंतर प्रकरण आणखी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आता राजकीय वर्तुळात गेम चेंजर ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रुपाली चाकणकर होत्या, यांनी प्रत्येक कामामध्ये दिरंगाई केलेली आहे, ढील दिलेली आहे आणि महिला आयोग चालवताना सुद्धा त्यांच्यावर बरेच काही आरोप होते. त्या आरोपाला सुद्धा त्यांनी जुमानलं नाही, कारण त्यांच्या मागे जे पाठबळ होतं, राजकीय पाठबळ होतं, ते पाठबळ त्यांना असं वाटत होतं की खूप वाघाची ठाल माझ्या पाठीमागे आहे. त्याच्यामुळे ते अनेक काही असे काही कारनामे करत गेले. आता जो विषय आहे त्या बुद्धबाबाचा, अशोक खरात नावाचा जो बुद्धबाबा आहे, यांना जी ती रुपालीताई चाकणकर म्हणते मला माहीतच नाही आहे, परंतु रुपालीताई चाकणकर यांना सर्व गोष्टी माहिती आहे, कारण त्या त्यांच्या आश्रमात गेलेल्या आहेत. त्या सांगतात की माझे गुरु होते आणि असे जर यांचे गुरु असतील आता 4 दिवसापूर्वी काहीतरी महिला दिवस होता. त्या महिला दिनाच्या दिवशी रुपालीताई चाकणकर लोकांना सांगतात, महिलांना उद्देशून सांगतात, हातामध्ये तुम्ही संविधान ठेवा, तुम्ही हे ठेवू नका, तुम्ही पोथी पुराण ठेवू नका. आणि बाईच जर तळवे चाटत बसते तर यांना काय म्हणावं रुपालीताई चाकणकरला. तीच एका क्रिमिनल माणसाचे, बलात्कारी माणसाचे पाय धुते, तीर्थ पिते. तो जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती लोकांना, महिलांना मूत्र पाजते आणि मूत्र पाजून त्यांना एक्सप्लोटाइज करते, त्यांच्यावर बलात्कार करते. त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात तरी हे लोक काहीच करायला तयार आहेत. आणि एकच व्यक्ती नाही हो, याच्यामध्ये मोठमोठे लीडर याच्यामध्ये अडकून पडलेले आहे. देवेंद्र फडणवीस, त्याच्यानंतर आपले शिंदे साहेब, मोठमोठ्या लोकांसोबत त्यांचे पोस्टर व्हायरल होत आहेत. हे लोक म्हणतात आम्हाला माहिती नाहीये. आणि देवेंद्रजी फडणवीस खास करून म्हणतात, जे काही लोक बोलतायत टिकाटिप्पणी करू नका, मीडियाला धमकावतात, तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, म्हणजे याला पाठबळ कोण पुरवते? देवेंद्रजी फडणवीस. मी तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे. आम्ही हे म्हणतोय की ताईंनी जे राजीनामा दिला, राजीनाम्यापुरतं मर्यादित राहू नका. राजीनामा दिला, एक कागद दिला आणि तोही समजा ताठ मानेने दिला, म्हणजे बाईच्या तोंडात शिकण पण नव्हती. तुम्ही तो राजीनामा द्यावा, राजीनाम्याची मतलब तुम्हाला कायमस्वरूपी महिला आयोगाच्या पदावरून हटविण्यात यावं, पहिली मागणी. दुसरी मागणी आमची हे राहणार आहे की जो भोंदू बाबा आहे, जो अशोक खरात नावाचा व्यक्ती आहे, ज्याने 58 व्हिडिओ व्हायरल केले, 200 ते 250 महिलांवर त्यांनी बलात्कार केलेले आहे, असे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याच्यामध्ये सर्वात आधी रुपालीताई चाकणकर यांना सहआरोपी करण्यात यावं. त्याच्यानंतर तिसरी माझी मागणी राहणार आहे, जे काही यांनी अमाप संपत्ती भोंदूबाबाच्या माध्यमातून जमा केलेली आहे, असे काही बरेच काही व्हिडिओ व्हायरल झाले, याची सखोल चौकशी करण्यात यावी. चौथा माझा मुद्दा राहणार आहे, जेवढे काही हे लोक आहेत, जे काही मंत्री संत्री आहेत, जे त्या बाबाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, जे आता काल उद्धवजी ठाकरे सुद्धा बोलले की पाणी कोणी पुरवलं, पाणी कुठे मुरलं, हे सुद्धा शोधण्याची गरज आहे आपल्याला आहे. म्हणून जेवढे काही मंत्री संत्री या याच्यामध्ये प्रकरणामध्ये अडकलेले आहेत, जे काही लोक याच्यासोबत होते, सर्वांची सखोल चौकशी करण्यात यावी. यांच्यावर सुद्धा वेळ पडली, यांना सुद्धा सहआरोपी करून यांना सुद्धा अटक करण्यात यावी. ही महिला मुक्ती मोर्चा संघटनेची माझी शेवटची मागणी आहे. BCN न्यूज करिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.